1 मई से नो मराठी नो टैक्सी, क्या कहोगे? क्या जिसको मराठी आएगी वो टैक्सी चलाएगा, नहीं आएगा उसका इशू है ना मैडम। आपको मराठी आती है? मेरा बर्थ प्लेस ही मुंबई आहे. मराठी आती है फिर आपको? येणार ना, आता मुंबईमध्ये जन्म झाला तर मराठी येणार मला. मग तुम्ही काय सांगाल याच्यावरती की हा जो निर्णय झालेला आहे? दादागिरी आहे ना मॅडम, क्यों दादागिरी लेकिन? दादागिरी आहे ना. अभी आपण समजो यहाँ से यूपी जाएगा, यूपी वाला बोलेगा भोजपुरी बोलो, आता आपल्याला येणार का भोजपुरी? मराठी माणसाला भोजपुरी येणार का ते मला सांगा. मग मद्रासमध्ये आपण गेलो तर तो बोलो मद्रासी बोलो. नाही बोलत ना, ते सांगतात आमची भाषा शिका म्हणून. तेच बोलतो ना मी, सर्वकडे झालं तर भारतमध्ये सर्व भारताचा तुकडा होणार. म्हणजे तुम्ही भाषेला जो आहे त्या नियमाला. हे बघा, भाषेला काही प्रॉब्लेम नाहीये. भाषा तर आपल्या 40 to 45 भाषा आहे मुंबईला, संपूर्ण भारत. त्या भाषेला आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त कमवायचंय. कोण देणार आहे का एवढा मोठा पण नुकसान केलं? मी काय म्हणतो? साऊथ वाले सांगतात आमची भाषा शिका म्हणून. तुम्ही जो मुद्दा मांडलात ना, नाही, आपण बोलायचं त्यांना, जसं मी तुम्हाला कसं बोलतो. आता हा जो निर्णय आहे तो इथल्या स्थानिक लोकांना. मॅडम, आपण 45 भाषा शिकू शकतो का? तुम्हाला 45 भाषा नाही शिकायला सांगत आहेत. तुम्ही जिथे राहताय तुमच्या मातृभाषेचा अभिमान तुम्हाला असायला पाहिजे, पण तुमच्या कर्मभूमी जिथे आहे त्याचा अभिमान नको का तुम्हाला? मला अभिमान आहे. मी काय बोलतो, मी मराठी महाराष्ट्रामध्ये जन्म झालाय. मी महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे. मी काय बोलतो लोकांना, मी मुस्लिम नाही बोलत, महाराष्ट्रीयन मुस्लिम, कारण माझा जन्म इथं झालाय. आता याच्यापेक्षा मी काय बोलणार बोला.